वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीच्या म्होरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 या दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय आहे। या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार होते। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती। त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून न्यायालयाने अजितला शिक्षा ठोठावली होती। मात्र सप्टेंबर 2024 मध्ये अजित जामिनावर जेलबाहेर आला होता। मात्र अजितसारख्या कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे। अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे, त्याने या भागात वाघांच्या शिकारी केल्यात का, त्याच्या टोळीचे आणखी किती लोक या भागात आहेत यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत। वनविभागाचे विशेष पथक अजितची कसून चौकशी करत आहेत।